नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। पंचायत समितीचं निवेदन देण्यासाठी आलेले आहेत, काय मागण्या आहेत आपल्या? पंचायत समितीमध्ये आम्ही चौकशीचा अर्ज देण्यासाठी आलोय। चौका जे गाव आहे शहराला लागून ते आमचं गाव, आणि हा जो अर्ज आहे तो आम्ही सबमिट केलेला आहे। गट विकास अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे सबमिट केलेला आहे। याची प्रत तुम्ही बघू शकता, ही त्याची प्रत। आणि संबंधित विषय असा होता की चौका ग्रामपंचायतमध्ये जे आहे ते जवळपास 2 ते 3 कोटींचा किंवा त्यापेक्षा जास्तही घोटाळा झाला आपण असं म्हणू शकतो। त्याचे पुरावे मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही जर यात बघितलं तर जो खर्च झालेला आहे 2021-22 मध्ये तो 53 लाखांचा खर्च झालेला आहे। त्यानंतर 2021 पासून ही नवीन बॉडी आहे जी ग्रामपंचायत मध्ये आले ना, सरपंच जे आहेत ते 2021 पासून इथे आलेले आहेत। 53 लाखांचा खर्च दाखवले 2021-22 मध्ये। त्यानंतर 2022-23 मध्ये खर्च दाखवलाय 67 लाखांचा। त्यानंतर खर्च दाखवला 2023-24 मध्ये 97 लाखांचा, म्हणजे जवळपास 1 करोडचा खर्च दाखवलाय। त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर 2024-25 मध्ये खर्च आहे 1,02,20,676, म्हणजे जवळपास 3 ते 4 करोडचा हा खर्च दाखवलाय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी स्वतः बघितलं कुठलीही विकास कामं झालेली नाहीये। मी स्वतः बघितलं किंवा बरेच गावकरी जे आहेत त्यांच्या समस्या जशा तशाच आहेत, पण त्यावर उपाय कुठलाही झालेला नाहीये। तर त्या संबंधित आम्ही हे इथं अर्ज दिलेला आहे, चौकशीचा अर्ज। आणि हीच मागणी आहे त्यांना की लवकरात लवकर चौकशी लावून जे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा डेटा ऑपरेटर असेल ग्रामपंचायत मधला, यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। कारण की तुम्हाला उदाहरण द्यायचे झाल्यास आता ग्रामसभा कशी खोटी दाखवण्यात आली आहे हे पण तुम्ही बघू शकता। ही मेरी पंचायत। तर मित्रांनो, मी हे ओपन केलं मेरी पंचायत ॲप्लिकेशन, आणि यामध्ये मी सिलेक्ट केलं आहे चौका गाव। तर तुम्ही वरती बघू शकता डाव्या हाताला ग्रामसभेचा ऑप्शन आहे, मी तो ओपन केला। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे दाखवण्यात आलं की 22 ऑगस्टला ग्रामसभा झालेली आहे, जी की नाही झाली। आता इथे बघा, इथे बघितलं तर इथे मीटिंग लोकेशन दाखवलं आहे चौका, आणि तिथे एक फोटो अपलोड करण्यात आलेला आहे। तर तो फोटो एका भिंतीचा अपलोड करण्यात आलेला, अक्षरशः भिंतीचा फोटो अपलोड करण्यात आलेला। त्यानंतर खाली आल्यास तुम्ही बघू शकता डाव्या हाताला तिथे एक ऑप्शन आहे बैठकीचे फोटो पहा। तर आता आम्ही त्यावर क्लिक करेल तर तुम्ही बघू शकता इथे त्या डेटा ऑपरेटरने स्वतःचा फोटो अपलोड केला आहे, अक्षरशः स्वतःचा फोटो अपलोड केला। परत एकदा पहा, परत एकदा दाखवतो, स्वतःचा फोटो येथे अपलोड करण्यात आलेला आहे। त्यानंतर हा सहभागी लोकांचा फोटो, हा फोटो आहे 30 जानेवारी 2025चा, पण इथे दाखवण्यात आलं आहे की हा फोटो आहे 22 ऑगस्ट 2025चा, जो की सरासर खोटा आहे। फोटोमध्ये तुम्ही बघू शकता मी सुद्धा बसलेलो आहे तिथे, या ग्रामसभेला मी सुद्धा हजर होतो। तर कशा प्रकारे हा काळा बाजार करण्यात येतोय तुम्ही बघू शकता। आणि उपस्थित लोकांची संख्या दाखवली 90, जिथे की 9 लोकसुद्धा नव्हते किंवा असली सभा झालीच नाही। त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तिथे काही व्हिडिओ पण अपलोड करण्यात आलेले आहे। तर आता हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो। तर हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो, हा दुसऱ्या गावच्या ग्रामपंचायतीचा व्हिडिओ, कारण की असा परिसर चौक्यात कुठंच नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे की अशी ग्रामसभा झालेलीच नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं बघू शकता। सरळ सरळ दुसऱ्या गावचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे। त्यानंतर परत एकदा बघा की कशा प्रकारे त्या डेटा ऑपरेटरने स्वतःचा फोटो तिथे अपलोड करण्यात आला। खाली बघा बैठकीचे फोटो, तर यामध्ये स्वतःचा फोटो, जे डेटा ऑपरेटर आहे तो चुकीची माहिती शासनाला देतोय आणि स्वतः अक्षरशः डेटा ऑपरेटरने स्वतःचे फोटो अपलोड केले, तुम्ही बघू शकता तिथे। तर गावचे जे सरपंच आहे किंवा ग्रामसेवक आहे यांचं काही कर्तव्य आहे की नाही असा प्रश्न गावकऱ्यांना पडला। आणि जो घोटाळा झालाय चौका ग्रामपंचायतीमध्ये त्याची लवकरात लवकर चौकशी लावण्यात यावी असं निवेदन आम्ही दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे। आणि जर त्यांची चौकशी लवकरात लवकर नाही लावली तर आम्ही गट उपोषण किंवा तुम्ही म्हणू शकता गट विकास अधिकाऱ्याच्या वरती जे अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊ, आणि शेवटचा पर्याय ग्रामविकास मंत्रालय जे आहे तिथे सुद्धा आम्ही जाऊ। घोटाळे जे आहेत ते जवळपास 3 ते 4 करोडचे घोटाळे आहेत, माझ्याकडे सगळे पुरावे त्याचे अवेलेबल आहेत। आणि प्रमुख मागणी अशीच की सरपंच असतील त्यांच्यावर योग्य कार्यवाही व्हावी, आणि जो डेटा ऑपरेटर आहे त्याचं तात्काळ निलंबन करण्यात यावे, कारण की तो स्वतःचे फोटो अपलोड करतोय सरळ सरळ। तर आमची अशीच मागणी आहे। आणि ग्रामसेवक जे आहेत त्यांना पण बडतर्फ करण्यात यावे, कारण की ते त्यांच्या सोबत मिळून गावाला लुटताय अशी गावकऱ्यांची एक हे झालेली आहे की समज आहे, आणि ती समज जी आहे ती बरोबर आहे। निवेदनाची प्रत दाखवा ना, आपण दाखवा। हे बघा, हे सही शिक्का वगैरे सगळं आम्ही घेतलेलं आहे। आणि तुम्ही मध्ये जरी बघितलं ना
हे बघा, आता हे जे दाखवलंय, आता हे किती 93,000चा खर्च, 2 लाखाचा खर्च, त्यानंतर 1,65,000चा खर्च, 1,34,000चा खर्च, 3 लाख, त्यानंतर 9 लाख, त्यानंतर 14 लाख. हे जे खर्च दाखवण्यात आले, हे काम ऍक्च्युअल मध्ये झालेलंच नाही. सेप्टिक टँकच्या नावावर 12 लाख रुपये लुटले, पण तो सेप्टिक टँकचा जो प्रश्न आहे जुनी न्यू हायस्कूल चौका गावामध्ये, तिथे तो प्रश्न अजून तसाच आहे. कारण की गावकऱ्यांना जे जीवितहानी सुद्धा होऊ शकते, इतका दुर्गंध तिथे पसरलाय. निवेदन दिल्यानंतर आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपली पुढील रणनीती काय राहील? उपोषण करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर त्यांनी मागण्या आमच्या म्हणजे चौकशी लवकर नाही लावली तर गट विकास अधिकाऱ्यांच्या वरतीचे अधिकारी असतील, आम्ही त्यांच्याकडे जाऊ. आणि शेवटचा पर्याय म्हणून ग्रामविकास मंत्रालय तर आहे, तिथे सुद्धा आम्ही जाऊ. कारण की यांनी गावाला लुटण्याची हद्द पार केली आहे. ज्यावेळी यांच्यावर कोणी आवाज उचलतो तो ते त्याला विरोध करतात. आणि हे मिळून जुळून यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो डेटा ऑपरेटर आहे तो सरपंचासोबत मिळालेला असून, कारण की सगळा डेटा शासनाला तो प्रोव्हाइड करतो. आणि जर कोणी यांच्या विरोधात आवाज उचलला तर हे विरोध करतात. कारण की यांचं एकच आहे की गावाला जास्तीत जास्त कसं लुटण्यात येईल तर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. सुद्धा त्यांनी संडास बाथरूम दाखवलं, तिथं कुठं बाथरूम वर ठेवून पैसे उचलून घेतले. त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन केल्या, ड्रेनेज लाईनचा पत्ता नाही, रोडचा पत्ता नाही. जिथं पेवर ब्लॉक बसवायचे होते तिथं बसवले नाही, दुसऱ्या ठिकाणी बसवले. आणि चौकशी लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून सरपंच आणि ग्रामसेवक यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण 4-5 करोडचा घोटाळा म्हणजे त्यांनी स्वतःचे घरं भरून घेतलेले आणि लाभार्थ्याचे पैसे खाऊन लाभार्थ्याला योजना देणे नाही, कुठले घरकुलं नाही, कुठं काही नाही. नुसते नावाला बोलतात की आम्ही हा विकास केला, आम्ही तो विकास केला, 5 वर्षाचा पूर्ण डाटा टाकतात ते. परंतु ते सगळं कागदावर आहे, कागदावर. आणि जेणेकरून तुम्ही चौकशी करू शकता आणि स्वतः पाहू शकता की लाभार्थ्यांच्या नावावर जवळपास 1 कोटीचा घोटाळा आहे. तुम्ही जर बघितलं ना पीएम किसान योजना, त्यामध्ये 1,187 लोकांच्या नावावर पैसे उचललेत. त्यामध्ये माझे स्वतःचे सख्खे मोठे काकाचे त्यांच्या नावावर सुद्धा पैसे उचललेत. म्हणजे त्यांना स्वतःला सुद्धा माहित नाहीये की माझ्या नावावर पैसे आले की नाही. आणि जे ग्रामपंचायत मधले काही लोक आहेत त्यांच्या घरच्यांच्या याच्यावर त्यांनी फुल पैसा उचलून घेतलेला आहे, जो की ऍक्च्युअल मध्ये कुणाला भेटलेला नाहीये. गावात 1 कोटीचा घोटाळा आहे जवळपास तो. आणि जिल्हा परिषद शाळेचं मध्ये घोळ पुन्हा तिथं सरपंच असल्यामुळे जे काही साहित्य खरेदी येते, जे विद्यार्थ्यांना पैसा येतात शासनाकडून, ते सुद्धा हो भेटलं. हो, गट विकास अधिकारी आश्वासन दिलं. ते म्हणे आम्ही चौकशी लावू. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मी स्वतः त्यांना कडक शब्दात सांगितलंय की आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो. जर त्वरित कारवाई यावर नाही झाली तर आम्ही पुढचा मार्ग अवलंबवू आणि मग त्याला पूर्णपणे तुमची जबाबदारी असेल. मग नंतर तुम्ही आम्हाला म्हणू नका की तुम्ही आमच्याशी का कोऑर्डिनेट केलं नाही. कारण की जर त्यांनी त्यांचं कर्तव्य नाही बजावलं तर आम्ही पुढच्या स्टेपला जाऊ आणि आम्ही याच्यात न्याय मिळून राहणार म्हणजे राहणार. आमरण उपोषण कर. Yes. उपोषण. आणि उपोषणाच्या आधी मी त्यांना एवढं सांगेल, जे सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, उपोषण हा तर नंतरचा पर्याय झाला. तर त्यांच्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल तर जे सरपंच प्रशासक म्हणून आता आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, ग्रामसेवकाचे निलंबन व्हावे आणि जो डेटा ऑपरेटर आहे त्याचं तात्काळ निलंबन व्हावं. कारण की तो याआधीही त्यानं ग्रामसभेचे चुकीचे फोटो अपलोड केलेले आहेत आणि आता मी तुम्हाला लाईव्ह पुरावा दाखवला. तुम्हाला पाहिजे असल्यास मी त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून सुद्धा तुम्हाला पाठवेल. आपलं नाव? या बाबतीत आपण संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे. हो, मी मेल पण केलेला आहे. ग्रामविकास मंत्रालयाला मी मेल केलेला आहे. माझ्याकडे सगळे बॅकअप प्लॅन तयार आहेत. मला हे माहिती आहे की हे काही ना काही योजना या आधीच मी आखून ठेवलेली आहे आणि मी अपेक्षा करतो की यावर जे गट विकास अधिकारी ते योग्य न्याय करतील. आणि तुम्ही विचार निधी येऊन काम होत नसेल तिथं जन आंदोलन तुम्ही उभा करणार? हो, नक्कीच जन आंदोलन सुद्धा उभं करणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मागच्या 2 ते 3 वर्षापासून मी गावात असो किंवा गावाच्या बाहेर असो, मी जॉबसाठी बाहेर जरी असलो तरी मी गावातले प्रश्न उचलतो, यापुढेही उचलणार. आणि माझे जे प्रामाणिक प्रयत्न आहेत त्याला नक्कीच यश येईल. कारण की माझ्यासोबत गावकरी आहेत, सामान्य गावकरी आहेत. आणि तुम्ही जे विचारलं, माझं नाव दिनेश वाघ, विठ्ठल साहेब.